तर नमस्कार मंडळी, मी निखिल राऊत अलिबाग निखिल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. सो सकाळचे आय गेस वाजले 7:30 वाजायला आले ॲक्च्युली, आणि आम्ही आमच्या ट्रिपला निघालेलो आहे. कुठे चाललं काय चाललं ते तुम्हाला पुढे दाखवीन मी हळूहळू, पण त्याआधी सांगतो सकाळी लवकर निघालेलो आम्ही. आय गेस 6 वाजता आम्ही निघालेलो. मी आई चाललो आहे, एक डेस्टिनेशनला चाललो आहे. हळूहळू जाऊन पुढे आपण बघू जायचं मुंबईला. आणि यस, फ्लाईटने चाललो आहे. फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसणार आहोत, आणि जिथे चाललो आहे तिथे पण आपण फर्स्ट टाईमच चाललो आहे. सो एक्सायटेड आहे आणि बघूया काय होते. आता दादा सोडायला आला आहे, CNG भरतो आहे, आणि मग पुढे जाऊ आपण. पुढे गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो कुठे चाललं आहे काय चाललं, हळूहळू दाखवेल. सो बघूया. खूप थंडी आहे, खूप म्हणजे एकदम थंडी आहे. मी आता बाहेर फक्त जस्ट ब्लॉगची स्टार्टिंग करायची होती म्हणून आलो. सो चला, एक नवीन जर्नी, नवीन सिरीज बघत राहा. अटल सेतू, अटल सेतूचं टोल आहे मोठा. भरला फास्टॅग. सनराईज पण झालेला आहे, मगाशीच झालं. धुक्यामुळे काहीच कळत नाही, काहीच दिसत नाही ॲक्च्युली. तर मंडळी, गाडी पार्क झालेली आहे, पार्किंगला लावली गाडी. आता चाललो आहे आतमध्ये. चला. मोठ्या ट्रिप असतात ना, सगळ्यांचं लगेच ते पोस्टवाले एकत्र. तर मंडळी बघता आलो एअरपोर्टला, तसं दाखवलं. आता वरती आहे आय गेस. मला असं इथे सोडलं या गाड्यांनी. आय गेस झोन 6 आहे, टर्मिनल 2ला आलं. हे इंटरनॅशनल डिपार्चर आहे. कशामध्ये इंटरेस्ट नाही बस. हां, काय तर मंडळी, सिक्युरिटी चेक वगैरे सगळं झालेलं आहे, आणि आता गेटच्या इकडे जायचं आहे. ॲक्च्युली आई वॉशरूमला गेलेली आहे, म्हणून मग सामानसोबत मी थांबलं इथे. तर मंडळी फक्त इथे आता गेट चेकिंगला जायचं आहे, गेटच्या इथे जायचं आहे. थोडा वेळ आहे अजून, म्हणून 9:30 वाजले.
9:50 बोर्डिंग आहे स्टार्ट होणं. येस बघूया. मंडळी बघता गेटच्या इकडे चाललं नाही ना सरळ चल याच्यातून सरळ बता. तर म्हणजे थांबलेलं आहे बोर्डिंगसाठी. खूप गर्दी आहे आता. आतमध्ये जाऊया. तू केलीस व्हिडिओ थोडे थोडे मध्ये मध्ये करते काय म्हणजे जमत तसं करते. तुला का शॉर्ट नाही खूप धावपळ झाली काय म्हणतात. तर मंडळी चाललं आहे फ्लाईटमध्ये. जस्ट बोर्डिंग झालेली आहे. फ्लाईट वेट करतं. सौद्या बघ सो निघालो आहे फ्लाईटमध्ये बसायला. जाऊन बसल्यानंतर मी भेटतो. झालं तर मंडळी आत्ताच बसतोय आतमध्ये. येस मंडळी सीट भेटलेली आहे. सगळे पॅसेंजर्स वगैरे व्हेरी एक्साइटेड. पहिली फ्लाईट आहे आणि बघूया कसा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला पण सांगतो. पहिलीच वेळ आपली ना. हो हमें बहुत खुशी है कि आपको हम हमारे देश के साथ जोड़ सकें. प्रस्तुत है आपके लिए इंडिया बाय इंडिगो. धन्यवाद. Ladies and gentlemen, boys and girls, welcome on board flight 6E591. Within 1 hour and 20 minutes to reach Hong Kong. Our aviators today are Captain Ravi Kumar Patharwar and President for this important safety information. Government regulations do not permit smoking, tobacco use, vaping, and the consumption of personal alcohol on this flight. Please note that smoke detectors are installed in all lavatories. Mobile phone
मेट्रोमध्ये आलेलो आहे, चाललो आहे बाहेर. बघूया बाहेर. ॲक्च्युली गाडी सांगितलेली आहे, गाडी अरेंज केलेली आहे. बघूया, त्यांना कॉल करू आणि तर आणि जस्ट आता गाडी आपल्याला भेटलेली आहे, घेतली. पण गाडी अरेंज केलेली काकांनी. तर कोण काका काय ते सगळं जरा तुम्हाला मी रूमवरती गेल्यानंतर सांगेन की का आलो आहे, काय आहे का. सो येस, चला. कसले आवळे आहेत का काय माहिती नाही बघ. किती झाड केवढं मोठं. गाव ठिकाणी किंवा कोकण आपला फिरतो तसंच. हा, चला आता मंडळी आलं आहे रेस्टॉरंटमध्ये. रूमची टूर मी नंतर देईन. आपण ॲक्च्युली तिकडे बघताय तर तुम्हाला दाखवेन, बीच आहे, बाहेर जाऊन दाखवेन थोड्याने. आता जेवून घेतो कारण का खूप लेट झालं आणि खूप भूक लागली आहे आईला आणि मला. आणि फ्लाईटमध्ये जास्ती काय मी इथं फक्त नूडल्स खाल्लं, आईने तर काहीच नाही खाल्लं. ओव्हरऑल रेस्टॉरंट आहे हा, जिथे राहिलो आहे तिथलंच रेस्टॉरंट आहे. येस, चांगलं आहे टेस्ट, चांगलं आहे. आईला सूप आवडलेलं आहे, मीन्स चांगलं आहे. तिखट आणि मला ॲक्च्युली सर्दी झाली आहे खूप. नेमकं ट्रॅव्हलिंगच्या वेळेला सर्दी झाली, म्हणून मी पण सूप घेतला थोडासा. सो येस, दिसताना तर टेम्पटिंग दिसतं. चला आता मंडळी जेवण आलेलं आहे. इथे मी जास्ती काय असं मागवलेलं नाही. इथे फ्राईड राईस मागवलं आहे, त्याची ग्रेव्ही टाईप आहे, चपात्या आणि हे फिश मसाला म्हणून काहीतरी मागवलं आहे. घोळ आहे, बघ खाऊ कसं आहे. येस, चल आस्वाद घेऊया. म्हणजे जस्ट जेवलो, रेस्टॉरंटमधून बाहेर आलो आहे आणि येता येताच व्ह्यू बघा, बीचचा व्ह्यू आहे. आणि आपल्या आतमध्येच इकडेच रूम आहे, खालच्या ग्राउंड फ्लोअरला. आपल्या रूममधून पण पूर्ण व्ह्यू दिसतो. फक्त दाखवतो तुम्हाला जाऊन. वा, बीच टचच आहोत. सुंदर दुपारची वेळ आहे. हा, बघताय म्हणजे इकडे जायला आहे बाहेर. स्पा आणि स्विमिंग पूल आहे ह्या साईडला. ओके, तिकडे पूल आणि स्पा आहे. नाईस नाईस, पूर्ण रिसॉर्टच झालं. आपली ॲक्च्युली रूम तिथेच आहे, ह्या पुढेच आहे समोर. चल जाऊ, थोडा वेळ आराम करू, रेस्ट करू. चल. ॲक्च्युली हे जे सगळं डेकोरेशन वगैरे चालू आहे, तयारी, आम्ही त्याच लग्नासाठी आलेलो इथे.
कोणाचं आहे काय आहे ते तुम्हाला सांगेलच मी हळूहळू पुढे. आता चल, मास्कॉट आपल्या रिसॉर्टचं नाव आहे. पूर्ण कॉरिडॉर बघताय ना, चालण्याचं सगळं आर्ट आहे. म्हणजे एक आर्ट म्युझियम टाईप पण आहे. फक्त सगळे हँड पेंटेड आहेत आणि छान पेंट केलेलं आहे. चल आपल्या रूमकडे. तर म्हणजे हे आहे आपला स्टे. एकदम असं काही मोठा वगैरे नाही आहे, पण एक कोझी टाईप छोटासा मस्त स्टे आहे असा आपला 2 दिवसासाठी. नॉन स्मोकिंग रूम आहे. आल्या आल्या पहिले लेफ्ट साईडला वॉशरूम वगैरे आहे. मस्त छान असं आहे, क्लीन आहे आणि मस्त आहे. ॲक्च्युली प्रॉपर्टी ओल्ड आहे, पण तरी पण मेंटेन आहे चांगली. बघताय ते हा क्वीन बेड आहे ॲक्च्युली. सो 2 जणांसाठी इनफ आहे. इथे असं टेबल मस्त दिलं आहे. तिथे ड्रेसिंग टेबल टाईप आपल्याला मिरर पण दिलेली आहे या साईडला. तिथे फोन आहे. इथे चिल एरिया असा मस्त असा सोफा दिला आहे छोटासा. इथे काही आपलं सामान वगैरे ठेवायला. अँड देन येस, इथे छोटंसं असं कबड दिलं आहे. त्याचा मेन पॉईंट आहे तो म्हणजे बाहेरचा व्ह्यू. तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि बाहेर जाऊ शकतो. जसंच मी बोललो, ओल्ड प्रॉपर्टी आहे, सगळा असा ओल्ड लुक दिलेला आहे. पूर्ण असा लाकडाचा वगैरे त्यांना दरवाजा आहे, ओल्ड स्कूल टाईप. खिडक्या पण अशा जुन्या काळातल्या. आणि आपला व्ह्यू आहे बाहेरचा हा. इथून जर ओपन केली तर आपण डायरेक्ट बाहेर जाऊ शकतो. मग असे आपण तिथे उभे होतो, तिथून दाखवली. तिथून तो स्विमिंग पूल आणि स्पाकडे जायला रोड आहे. साईडलाच पण रूम्स आहेत. आणि हा पाठचा एरिया आहे ना, तो कॉमन आहे आणि तो ओपन बाहेर इकडून पण जाऊ शकतो. इथे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला मस्त चिल करू शकता, समुद्राचा लाटांचा आनंद घेत. एकदम शांत वाटते. वा, हे आपले रूम. चला आतमध्ये जाऊ. घरी चाललो आहे, जिथे आज एक फंक्शन आहे. आणि त्याने इन्व्हिटेशन दिलेलं आपल्याला की तुम्ही या आमच्या घरी आणि तो फंक्शन अटेंड करा. उद्या लग्न, उद्या आहे ना लग्न? येस, उद्या लग्न आहे. उद्या लग्न तिथेच आहे जिथे आपण स्टे केला आपल्या रिसॉर्टला, मॅस्कॉट रिसॉर्ट. जिथे तयारी वगैरे चालली आहे, तुम्हाला दाखवली मी माझी. सो आता तिथेच त्यांच्या घरी चाललो आहे. बघूया इथले केरळामधले घर वगैरे पण आपल्याला बघता येतील. मस्त कशी त्यांची प्रथा असते, त्यांचा कल्चर कसा असतो. सो बघत राहा. वाईब तर मस्त येते आणि पूर्ण वेगळे असं, म्हणजे असं काय वेगळं वाटत नाही. असं आपल्यासारखंच आहे. म्हणजे बीच टचच आहेत सगळे, म्हणजे प्रॉपर्टी ऑलमोस्ट. आपण राहिलो आहे तिथे बीच टच आहे. आपण बघता आपल्या अलिबागला पण आपण कोस्टल एरियालाच राहतो. यांचं पण कोस्टल एरियालाच आहे पूर्ण. डेव्हलप जास्त आहे. हां, फक्त डेव्हलप जास्ती आहे. प्रत्येकाची घरं वगैरे सगळे चांगलेले आहेत. म्हणजे खूप काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या इथं पण. चला आता मंडळी, आलो आपण घराच्या इथे. तर मंडळी आलेलं इथे फंक्शनला. आतमध्ये फंक्शन चालू आहे. आई बसले इथे. थोड्या वेळाने बघू फंक्शन स्टार्ट होईल. प्री वेडिंग आहे ॲक्च्युली. घर तर खूप छान आहे. तर मंडळी जस्ट आलेलं इथे.
मगाशी कॉफी घेतली आहे. कॉम्प्लिमेंटरी कॉफी, चहा वगैरे त्या साईडला आहे. कॅटरिंगचं असं स्टॉल, समोसा वगैरे, भजी वगैरे सगळं दिलेलं आहे. तो ओव्हरऑल लग्न आहे. लग्न ॲक्च्युली परवा आहे ना, परवा आहे ते कळलं, परवा लग्न आहे. आज प्री वेडिंग आहे. त्यांचं ते फंक्शन आहे प्री वेडिंगचं पूर्ण, तर त्यांनी घरात पूर्ण कार्यक्रम ठेवलेला आहे. उद्यापासून ते आपण जिथे राहिलं स्टेला तिथे येणार आहे. उद्या तर काही फंक्शन नाही, पण उद्याचं प्लॅन चालू आहे की कुठेतरी ट्रॅव्हल करायचं किंवा डेस्टिनेशन बघायचं, चांगलं फिरण्यासारखे असे गाडी वगैरे आहे अवेलेबल. सो बघूया कुठे जाता येईल, कुठे काय गोष्टी बघता येतील चान्स. त्याच्यानंतर लग्न परवा आलं, परवा लग्न झाला की आपण निघणार आहोत. कुठे निघणार आहोत ते पण तुम्हाला सांगेल नंतर. तो कंटिन्यू करा, बघूया. सगळेजण येत आहेत, काय फंक्शन आहे, कसं आहे ते सगळं आपण बघूया आणि मी तुम्हाला पण दाखवू. तर मंडळी बघताय इथे ॲक्च्युली मुलाकडचे जे काय लग्नाचं कपडे वगैरे घालायचे असतात ते सगळे मुलाकडचे घेऊन येतात मुलीसाठी. तेच घेऊन आल्यात आणि त्याच्यात सगळं बघतात काय काय दिलं आहे, काय काय नाही. सो ही आहे मुग्धा, जिचं लग्न आहे. फक्त सगळीजण आहेत इथं, त्यांच्या घरातली मुलाकडचे आलेले आहेत. हे सगळी मुलाकडचे आहेत. हे इथले हे मुलाकडचे आहेत. സാരി മാത്രം എടുത്ത് ആളെ കയ്യിലേക്കൊന്ന് വാങ്ങിച്ചു ഫേസ്ബുക്ക് ഫേസ്ബുക്കിൽ നോക്കി സംസാരിച്ച് വാങ്ങിച്ചോ വാങ്ങിച്ചോ ഷെയ്ക്കിനൊക്കെ കൊടുത്തേ ഫേസ്ബുക്ക് നോക്കിയിട്ട് സാരി കയ്യിലേക്ക് വെക്കോ രണ്ടുപേരുടെ കയ്യിലേക്ക് सुंदर आहे. സംസാരിച്ചേ Smile.
वेलकम टू प्री वेडिंग दायन रोहित 20 डिसेंबर. कार्यक्रम इथे चालू आहे थोडासा. इथे जेवणाचं पण आहे. किती सुंदर असं तिकडे घर आहे त्या साईडला आणि ह्या साईडला इथे मस्त असं करून ठेवलं. खूप छान असं केलं बघा. स्टेज वगैरे उभारलेलं आहे. जेवणाचं वगैरे सगळं तिकडे आहे. या साईडला एक घर आहे यांचं. बघताय म्हणजे इथे जेवायला वगैरे सगळं आहे. इथं नॉनव्हेज आहे. चल पुढे व्हेज आहे. त्या तिकडे पण नॉनव्हेज आहे. व्हेज परोठा इकडे सगळे बनवतात. बघताय हळदीसारखे वडे विडे यायला भारीच. वडे जेवायला बसले. आपण पण आता जेवायला बसलो. तर मंडळी इथून आम्ही परत आपल्या रूमकडे जायला निघालो कारण का लेट झालेलं. तर ह्याचा पुढचा जो पार्ट आहे ना मी तो पुढे कंटिन्यू करणार आहे. तो नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तो टिल देन टेक केअर अँड बाय बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून जा. सो थँक्यू.